स्किल्स आहेत पण क्लायंटला शो करण्यासाठी किंवा कंपनीला शो करण्यासाठी प्रूफ नाही. कुठेही जॉबसाठी अप्लाय करताय किंवा फ्रीलान्सिंगसाठी अप्लाय करताय, परंतु क्लायंट पहिला प्रश्न विचारतो तो म्हणजे तुमचा वर्क एक्सपिरियन्स. तर नमस्कार मित्रांनो, मी वैष्णवी तुम्हा सर्वांचं स्वागत करते वायडी बाबा के बोल या चॅनल वरती. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत आपला पोर्टफोलिओ कसा प्रोफेशनली बिल्ड करायचा. तर चला तर मित्रांनो सुरू करूया. क्लायंट किंवा कंपनीला इम्प्रेस करायचंय तर तुमच्यामध्ये काय स्किल्स आहे, तुम्ही काय काय वर्क केलेलं आहे, तुमचे प्रोजेक्ट्स, तुमचे अचिव्हमेंट्स, तुमच्यातले स्किल्स, या सर्व गोष्टी समोरच्या कंपनीला किंवा समोरच्या क्लायंटला दाखवणं तितकंच गरजेचं आहे. आणि ह्या सर्व गोष्टींसाठी तुमचा बेस्ट पार्टनर आहे तो म्हणजे तुमचा पोर्टफोलिओ. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत AI चा यूज करून तुम्ही तुमचा प्रोफेशनल पोर्टफोलिओ कसा बिल्ड करू शकता. तर मित्रांनो, पोर्टफोलिओ म्हणजे एक प्रकारे तुमचा डिजिटल रेझ्युमे, ज्यामध्ये तुम्ही तुमचे अचिव्हमेंट, स्किल्स, सक्सेस या सर्व गोष्टी प्रॉपरली मॅनेज करता. फ्रीलान्सिंग असेल, जॉब्स असतील, इंटर्नशिप असेल, या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला क्लायंटला तुमच्या रेझ्युमे सोबतच तुमचा पोर्टफोलिओ सुद्धा द्यावा लागतो. तर मित्रांनो, आता तुम्हाला AI मुळे कोडिंग किंवा डिझायनिंग शिकण्याची बिलकुलही आवश्यकता नाहीये. फक्त काही AI टूल्सचा यूज करून तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ अगदी प्रोफेशनली बिल्ड करू शकता. तर मित्रांनो, यामध्ये नंबर 1 चं टूल आहे कॅनव्हा मॅजिक स्टुडिओ. तर जस्ट मित्रांनो, तुम्हाला गुगलला जायचंय, गुगलला जाऊन canva.com सर्च करायचंय. कॅनव्हाचा इंटरफेस ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला भरपूर सारे पोर्टफोलिओचे फ्री टेम्पलेट्स मिळून जातील. त्यामध्ये जस्ट तुम्हाला नेम वगैरे एंटर करायचंय, तुमच्या वर्किंगचे जे काही इमेजेस असतील, फोटोज असतील किंवा व्हिडिओज असतील, त्या सर्व गोष्टी ऍड करून आहे तेच टेम्पलेट तुम्हाला रिडिझाईन करायचे आणि तुमचा अगदी प्रोफेशनल पोर्टफोलिओ बनून तयार होतो. तर यामध्ये नंबर 2 चं टूल आहे नोशन AI. या टूलच्या सहाय्यतेने तुम्ही तुमचं पर्सनल पेज तयार करू शकता, जसं की वैष्णवी AI पोर्टफोलिओ, आणि त्यामध्ये आपल्या अचिव्हमेंट, स्किल्स, सक्सेस स्टोरीज सर्व गोष्टी आपल्याला ऍड करता येतात. यामध्ये नंबर 3 चं टूल आहे ChatGPT और कॉपी AI. पोर्टफोलिओ साठी लागणारे कॅची समरी असेल किंवा तुमचं डिस्क्रिप्शन असेल, ह्या सर्व गोष्टी तुम्ही ChatGPT थ्रू घेऊ शकता. यामध्ये नंबर 4 चं टूल आहे गुगल साइट्स और फार्मर AI. झिरो कोडिंग नॉलेज मध्ये तुम्ही तुमचा फ्री पोर्टफोलिओ तयार करा. हे टूल तुम्हाला AI लेआउट्स त्याच सोबत टेक्स्ट सजेशन देतं. तुम्हाला फक्त ते कस्टमाइज करायचंय. तर मित्रांनो, नंबर 5 चे टूल जाणून घेण्याआधी पहिलं पेजला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. तर नंबर 5 चे टूल आहे गॅमा ऍप और टॉम ऍप. या टूलच्या सहाय्यतेने तुम्ही तुमचं इंटरॅक्टिव्ह प्रेझेंटेशन तयार करू शकता, ज्या अगदी पोर्टफोलिओ सारखं दिसतात. क्लायंट साठी पिच तयार करणं असेल किंवा तुमच्या कॉलेजेसचे प्रोजेक्ट्स असतील, ह्या सर्व गोष्टींसाठी तुम्ही या टूलचा यूज करू शकता. तर मित्रांनो, पोर्टफोलिओ म्हणजे एक प्रकारे तुमचा पर्सनल ब्रँड, ज्याच्या थ्रू तुम्ही क्लायंट्सला प्रूफ दाखवू शकता, रिक्रुटर्सला डायरेक्ट लिंक पाठवू शकता आणि त्यासोबत इंस्टाग्राम, बायो, लिंक्डइन यावरती तुमचा रेझ्युमे शेअर करू शकता. तर मित्रांनो, आजच तुमचा AI पोर्टफोलिओ तयार करा. आणि हो, या सर्व टूल्स मध्ये किंवा या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काहीही शंका असेल तर लगेच खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.